हिंदू धर्मात हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ धाम 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते। हिंदू पौराणिक कथांमध्ये वर्षातील सुमारे 6 महिने बर्फाने झाकलेले हे पवित्र स्थान भगवान शंकराचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते। असे मानले जाते की येथे भगवान शिव नेहमीच त्रिकोणी शिवलिंगाच्या रूपात वास्तव्य करतात। जरी या धामाशी संबंधित कथा पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णन केल्या आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला महाभारतातील या धामाशी संबंधित एक कथा सांगणार आहोत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की येथे भगवान शिवाने पांडवांना वैयक्तिकरित्या दर्शन दिले होते। त्यानंतर पांडवांनी या धामची स्थापना केली। त्यामुळे केदारनाथशी संबंधित या रंजक गोष्टीबद्दल आपण एकत्र जाणून घेऊया। धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार महाभारत युद्धातील विजयानंतर पांडवांमधील सर्वात ज्येष्ठ युधिष्ठिर यांना हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला। त्यानंतर युधिष्ठिराने हस्तिनापूरवर सुमारे 4 दशके राज्य केले। दरम्यान एके दिवशी 5 पांडव भगवान श्रीकृष्णासोबत बसून महाभारत युद्धाचा आढावा घेत होते। समीक्षेत पांडव श्रीकृष्णाला म्हणाले, हे नारायण, आपल्याच भावांना मारण्याचा कलंक आपल्या सर्व बांधवांवर आहे। हा कलंक कसा काढायचा? तेव्हा कृष्णाने पांडवांना सांगितले की हे खरे आहे की तुम्ही युद्ध जिंकले असले तरी तुमच्या गुरूंना आणि नातेवाईकांना मारल्यामुळे तुम्ही पापी झाला आहात। या पापांमुळे मोक्ष मिळणे अशक्य आहे, परंतु या पापांपासून केवळ महादेवच आपल्याला मुक्त करू शकतात, म्हणून महादेवाचा आश्रय घ्या। त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला परतले। त्यानंतर पांडवांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळण्याची चिंता वाटू लागली आणि ते राज्य सोडून भगवान शिवाकडे केव्हा जावे असा विचार त्यांच्या मनात करू लागले। दरम्यान एके दिवशी पांडवांना कळले की वासुदेव आपला देश सोडून आपल्या परम निवासस्थानी परतले आहेत। हे ऐकून पांडवांनाही पृथ्वीवर राहणे योग्य वाटले नाही। गुरु, आजोबा आणि मित्र हे सगळे रणांगणात मागे राहिले। आई, मोठे वडील आणि काका विदुरही जंगलात गेले होते। सदैव सहाय्य करणारे श्रीकृष्णही आता राहिले नाही। अशा स्थितीत पांडवांनी परीक्षितकडे राज्य सोपवले आणि द्रौपदीसह हस्तिनापूर सोडले आणि भगवान शंकराच्या शोधात निघाले। हस्तिनापूर सोडल्यानंतर 5 भाऊ आणि द्रौपदी भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रथम काशीला पोहोचले, परंतु त्यांना ते तेथे सापडले नाही। त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी भगवान शंकराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण हे लोक जिथे जायचे तिथे भगवान शिव तिथून निघून जायचे। याच क्रमाने एके दिवशी 5 पांडव आणि द्रौपदी भगवान शिवाच्या शोधात हिमालयात पोहोचले। येथेही भगवान शिवाने या लोकांना पाहिले तेव्हा त्यांनी स्वतःला लपवले, पण येथे युधिष्ठिराने भगवान शिव लपलेले पाहिले। तेव्हा युधिष्ठिर भगवान शिवांना म्हणाले, हे भगवान, तुम्ही कितीही लपले तरी आम्ही तुम्हाला पाहिल्याशिवाय येथून जाणार नाही, आणि मला हे देखील माहीत आहे की आम्ही पाप केले आहे म्हणून तुम्ही लपता आहात। युधिष्ठिराने हे सांगितल्यानंतर 5 पांडव पुढे जाऊ लागले। त्याच वेळी एका बैलाने त्यांच्यावर झडप घातली। हे पाहून भीमाने त्याच्याशी लढाई सुरू केली। दरम्यान बैलाने आपले डोके खडकात लपवले। त्यानंतर भीमाने शेपूट धरून ओढण्यास सुरुवात केली। बैलाचे धड डोक्यापासून वेगळे झाले आणि बैलाचे धड शिवलिंगात रूपांतर झाले आणि काही क्षणांनी त्या शिवलिंगातून भगवान शिव प्रकट झाले। शंकरांनी पांडवांच्या पापांची क्षमा केली। आजही या घटनेचे पुरावे केदारनाथच्या शिवलिंगात बैलाच्या नितंबाच्या रूपात आहेत। भगवान शंकरांना समोर पाहून पांडवांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर भगवान शिवांनी पांडवांना स्वर्गाचा मार्ग दाखवला आणि नंतर ते अंतर्धान झाले। त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आज तेच शिवलिंग केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते। येथे भगवान शिवाने स्वतः पांडवांना स्वर्गाचा मार्ग दाखवला होता
म्हणून हिंदू धर्मात केदार स्थान हे मोक्षस्थान मानले जाते आणि असे मानले जाते की जर कोणी केदारनाथला भेट देण्याचे व्रत घेतले आणि त्याचा मृत्यू झाला तर त्या आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही। त्यामुळे दर्शकांनो, मला आशा आहे की तुम्हाला केदारनाथ धामशी संबंधित ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला ती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओमध्ये सध्या एवढेच। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद। हर हर महादेव।